शेळी वेल्यानंतर एकूण करडांना किती दुधाची मात्रा म्हणजे प्रमाण त्याला स्तनपान करावे. तर याचं अत्यंत महत्त्वाचं म्हणजे की शेळी पालन करत असताना बऱ्याच पशुपालकांना माहीत नसते की आपल्या पिल्लांना आपण करडांना किती प्रमाणामध्ये दूध पाजवावे. तर एकूण त्याच्या वजनाच्या 10% दूध पाजवलं पाहिजे. म्हणजे 10% म्हणजे किती? तर वजन जर समजा 3 किलो असेल तर आपल्याला त्याला 300 ml दूध पाजवलं पाहिजे. आणि दूध पाजवण्यासाठी जर सगळं अशा स्वरूपाची जर शेळी एक आहे आणि 3 करडांनी जे जन्म दिला असेल त्याला टायमिंग एकूण आधी आपल्याला ह्या शेळीनं किती दूध देते हे अत्यंत आपण नोंद ठेवली पाहिजे, लक्षात ठेवलं पाहिजे. त्याचं माप काढून आपल्या ह्या 3 पिल्लांना सरासरीनं दूध पाजवलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणसाल की कसं आहे? ते समजा ही शेळी 1.5 लिटर दूध जर देत असेल तर प्रत्येक पिल्ल्याला अर्धा लिटर दूध आपण पाजवलं पाहिजे, म्हणजे स्तनपान केलं पाहिजे. आणि विशेषतः सांगायचं म्हणजे की शेळी वेल्यानंतर अर्ध्या ते 1 घंट्यामध्ये स्तनपान करणं अत्यंत उपयुक्त असते.